हा, दुसरी महत्वाची गोष्ट अशी, आता नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या, परंतु उद्या महापालिकेमध्ये 2 महापालिका आहेत, नागपूर आणि चंद्रपूर. हो. या ठिकाणी काय करायचं? या ठिकाणी 50%च्या वर, 50%च्या आत घोषित करून निवडणुका घोषित करायच्या, तर कुणाचं आरक्षण कमी करायचं? SC STचं करता येणार नाही, पर्यायानं ओबीसीचं करायचं का? मग ते परत पेंडिंग ठेवायचं का? जिल्हा परिषदमध्ये 17 जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रात, त्याच्यामध्ये 50%च्या वर गेलेलं आहे. मग त्या निवडणुका पेंडिंग ठेवायच्या का घ्यायच्या? आणि घ्यायच्या असेल तर 50%च्या आत घ्यावे लागेल, आणि 50%च्या आत घ्यायचं तर मग आरक्षण कुणाचं कमी करायचं? म्हणजे मग ओबीसीचं आरक्षण परत कमी करायचं का? आणि ते कुठल्या आधारावर करायचं? केलं तर परत कोणीतरी कोर्टात जाणार का? ह्या सगळा गोंधळ या म्हणजे 50%ची मर्यादा पाळायची असं जरी ठरवलं तरी अडचण आहे, नाही पाळायची असं ठरवलं तरी अडचण आहे, असं दोन्हीकडनं. विनायक आंबेकरजी, सरकारसाठी हा खूप मोठा प्रश्न आहे की 27% आरक्षण द्यायचं असेल तर 50%ची मर्यादा सगळीकडे पाळता येत नाही, आणि 50%ची मर्यादा सगळीकडे पाळायची असेल तर सगळीकडे 27% आरक्षण देता येत नाही. सरकारची भूमिका काय आहे? बेसिकली आता ज्यांनी माहिती सांगितली त्यांच्यामध्ये एक मी सुधारणा करतो की बांटी आयोगाचा जो अहवाल आहे तो कोर्टाने सांगितलेल्या प्रोसिजर प्रमाणे पूर्ण होऊन कोर्टाने त्याला ऍक्सेप्ट केलेला आहे. त्यामुळे बांटी आयोगाच्या अहवालावरती कुठलाही प्रश्नचिन्ह सुप्रीम कोर्टाच्या मनामध्ये आहे असं मला वाटत नाही. विनायक आंबेकरजी, आय थिंक आपल्याला करेक्शन केलं पाहिजे इथे. बाठी आयोगाच्या वैधतेवर आणि बाठी आयोगानं जे निर्णय दिलेले आहेत ते सगळ्यावर प्रश्नचिन्ह आहेत, बरोबर आहे ना शिवानंदजी आणि विकासजी? आणि त्याच्यावरच 3 जजेसचं जे बेंच बसणार आहे ते बेंच याच्यावरच सुनावणी करणार आहे. जानेवारीपर्यंत इलेक्शन पूर्ण करा. हा जो एक मिनिट आंबेकर सर एक मिनिट, आपण याच्यावरच क्लॅरिटी घेऊयात आणि मी तुमच्याकडे परत येते. शिवानंद सर फक्त थोडक्यात. हा, जर बाटी आयोग स्वीकारला असेल तर ओबीसीची संख्या फक्त 37% सांगितलेली आहे, त्यामुळं 50%ची मर्यादा बाटी आयोगानुसार ओलांडताच येत नाही, कारण ओबीसीची संख्याच बाटी आयोगाने कमी सांगितलेली आहे. आणि मुळात बाटी आयोगालाच चॅलेंज झालंय, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाटी आयोगावर चॅलेंज काय झालंय तर घटनात्मक आयोग नाही, तो एक अधिकारी नेमलेले आहेत, ते माजी न्यायाधीश नाहीत, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. डेटा राईट आहे का रॉंग आहे हे नंतर ठरवलं जाईल, परंतु याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. म्हणजे बाठी आयोगाची वैधता, म्हणजे बाठी आयोगाची वैधता आणि बाठी आयोगानं दिलेला डेटा या दोन्हीवर प्रश्नचिन्ह आहे, ज्याच्यावर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, कारण ते चॅलेंज करण्यात आलेलं आहे.